तूळ राशी. तूळ राशीच्या व्यक्तींच्या मनात एक विचित्र शांत वादळ सतत चालू असते. बाहेरून हसतमुख, समंजस, सर्वांना सांभाळून घेणारे व्यक्तिमत्व, पण आत मात्र हजारो विचारांचा गुंता. प्रत्येक नातं जपताना स्वतःच्या भावना किती वेळा दाबल्या गेल्या हे फक्त तूळ राशी जाणते. न्यायप्रिय स्वभावात, प्रेमपूर्ण, समर्पण आणि कुणाचं वाईट नको ही वृत्ती, पण हाच स्वभाव अनेकदा तुमच्यासाठी वेदनेचं कारण बनतो. मात्र आता काळ बदलण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे, कारण मंगळवार 2 जूनपासून सुरू होणारे पुढचे 5 दिवस तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घेऊन येणार आहेत ज्या ऐकून सुद्धा तुम्हाला धक्का बसेल. काही गोष्टी इतक्या अचानक घडतील की हे खरंच माझ्याबरोबर घडतंय का असा प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचाराल. हे 5 दिवस फक्त साधे दिवस नसतील, हे दिवस तुमच्या आयुष्याचा दिशा बदलणारा अध्याय ठरू शकतात. ग्रहांची स्थिती अशी तयार होत आहे की जुन्या वेदना, अपमान, तुटलेली नाती, अपूर्ण स्वप्न या सगळ्यांवर नियती अचानक प्रकाश टाकणार आहे. ज्या व्यक्तींनी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं त्या पुन्हा तुमच्याकडे वळताना दिसतील. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही रहस्ये अचानक उघड होण्याची शक्यता आहे. 2 जूनचा मंगळवार तुमच्यासाठी एका अनपेक्षित संदेशाने किंवा बातमीने सुरू होऊ शकतो. सकाळीच एखादा फोन, मेसेज किंवा भेट तुमच्या मनात खळबळ निर्माण करेल. ही गोष्ट प्रेमसंबंध, कुटुंब किंवा पैशाशी संबंधित असू शकते. अनेक दिवसांपासून बंद झालेला संवाद पुन्हा सुरू होईल. ज्यांनी तुम्हाला विसरल्यासारखं केलं होतं त्यांच्याकडून अचानक हालचाल दिसेल. या दिवशी तुमचं मन खूप अस्थिर राहू शकतं. एकीकडे आनंद तर दुसरीकडे भीती अशी दुहेरी भावना निर्माण होईल. पण लक्षात ठेवा, या घडामोडी तुमचं नुकसान करण्यासाठी नाहीत. नियती तुम्हाला एका नव्या मार्गावर नेत आहे. 3 जूनला तुमच्या आयुष्यातील एखादी जुनी गोष्ट पुन्हा समोर येईल. कदाचित एखादं जुनं प्रेम, जुना मित्र किंवा एखादं अपूर्ण स्वप्न अचानक जागं होईल. अनेक दिवस मनात दडवून ठेवलेल्या भावना बाहेर पडतील. काही तूळ राशीच्या व्यक्तींना या दिवशी रडूही येऊ शकतं, पण हे अश्रू दुःखाचे नसतील तर मन मोकळं झाल्याचे असतील. या दिवशी आर्थिक बाबतीतही एक अनपेक्षित बदल दिसू शकतो. अडकलेले पैसे मिळण्याचे संकेत आहेत. एखादी नवीन संधी अचानक तुमच्या समोर येईल. विशेष म्हणजे ज्यांना नोकरीत अस्थिरता जाणवत होती त्यांना एखादी मोठी बातमी मिळू शकते. 4 जूनचा हा दिवस मात्र खूप रहस्यमय असेल. या दिवशी तुमच्या आसपास काहीतरी विचित्र घडताना जाणवेल. एखाद्या व्यक्तीचं खरं रूप तुमच्या समोर येईल. ज्यांच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला त्यांच्याबद्दल सत्य समोर येण्याची शक्यता आहे. सुरुवातीला हा धक्का मोठा वाटेल, पण पुढे जाऊन तुम्हाला जाणवेल की हे सत्य वेळेवर समोर आलं. काही तूळ राशीच्या व्यक्तींना या दिवशी अचानक प्रवासाचे योग येतील. हा प्रवास छोटा असला तरी त्यातून मोठा बदल घडू शकतो. एखाद्या मंदिरात जाण्याची इच्छा होईल किंवा मन अध्यात्माकडे वळेल. रात्रीच्या वेळेस एखादं स्वप्न किंवा संकेत मिळू शकतो, ज्याचा अर्थ पुढच्या काही दिवसात स्पष्ट होईल. 5 जून हा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या वळणांपैकी एक ठरू शकतो. या दिवशी अचानक अशी घटना घडेल जी तुम्हाला आतून हादरवून टाकेल. पण हा धक्का नकारात्मक असेलच असे नाही. काहींसाठी ही प्रेमाची कबुली असेल, काहींसाठी एखाद्या व्यक्तीचं पुनरागमन, तर काहींसाठी आयुष्य बदलणारी संधी. विशेषतः ज्या तूळ राशीच्या व्यक्तींनी अलीकडे खूप मानसिक त्रास सहन केला आहे त्यांना या दिवशी आता माझे दिवस बदलत आहेत अशी जाणीव होईल. अनेक दिवसांपासून अडकलेली कामं अचानक वेगाने पूर्ण होऊ लागतील. 6 जूनला तुमच्या मनात एक वेगळीच शांतता निर्माण होईल. मागील काही दिवसातील धावपळ, भावनिक चढउतार यानंतर तुम्हाला स्वतःची किंमत जाणवू लागेल. या दिवशी एखादी व्यक्ती तुमच्यासमोर तिच्या मनातील सत्य मांडू शकते. काही लोक तुमच्याशी पुन्हा नातं जोडण्याचा प्रयत्न करतील. प्रेमाच्या बाबतीत हा काळ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. ज्यांचं नातं तुटण्याच्या मार्गावर होतं त्यांना पुन्हा एक संधी मिळू शकते. मात्र यावेळी निर्णय घेताना मनापेक्षा अनुभवाला जास्त महत्त्व द्या, कारण प्रत्येक गोड बोलणारी व्यक्ती खरीच असेल असं नाही. घरातील वातावरणातही अचानक बदल जाणवेल. कुटुंबातील एखादा वाद मिटू शकतो. ज्येष्ठ व्यक्तीकडून तुम्हाला मोठा सल्ला किंवा मदत मिळेल. काही तूळ राशीच्या व्यक्तींना घर, जमीन किंवा वाहनाशी संबंधित आनंदाची बातमी मिळू शकते. या 5 दिवसात तुमच्या राशीवर चंद्र आणि शुक्राचा प्रभाव विशेष राहणार आहे. त्यामुळे भावना तीव्र होतील. जुन्या आठवणी सतत डोक्यात येतील. पण याच काळात तुमच्या आयुष्यातील काही चुकीची माणसं दूर जाण्याची प्रक्रिया सुरू होईल. सुरुवातीला यामुळे दुःख होईल, पण पुढे जाऊन हेच तुमच्यासाठी आशीर्वाद ठरेल. आरोग्याच्या बाबतीत मात्र थोडी काळजी घ्या. झोप अपुरी राहू शकते.
डोकेदुखी, ताण, थकवा जाणवू शकतो. त्यामुळे स्वतःला थोडा वेळ द्या. शांत संगीत ऐका, देवाचं नामस्मरण करा. विशेषतः शुक्रवारी देवीची पूजा केल्याने मनाला स्थैर्य मिळेल. या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक धक्का वाईट नसतो. काही धक्के आयुष्य जागं करण्यासाठी येतात. नियती जेव्हा काही हिरावून घेते तेव्हा त्याहून मोठं काहीतरी देण्याची तयारी करत असते. तूळ राशीच्या अनेक व्यक्तींना आता जाणवेल की त्यांनी ज्यांच्यासाठी स्वतःला हरवलं तेच लोक त्यांच्या किमतीची जाणीव करू लागले आहेत. तुमच्या आयुष्यात आता एका नवा अध्याय सुरू होतोय. या अध्यायात वेदना असतील, पण त्याचबरोबर आत्मविश्वास, प्रेम आणि स्वतःची ओळख पुन्हा मिळण्याची ताकदही असेल. आणखी एक अत्यंत गूढ गोष्ट या 5 दिवसात तूळ राशीच्या आयुष्यात घडू शकते आणि ती म्हणजे अचानक झालेली जाणीव. तुमच्या मनात अनेक दिवसांपासून एक प्रश्न सतत फिरत होता, मी इतकं चांगलं वागूनही माझ्याबरोबरच असं का घडतं? आता या प्रश्नाचं उत्तर नियती स्वतः देणार आहे. या काळात एखादी अशी घटना घडेल जिथे तुम्हाला एका व्यक्तीचं खरं महत्त्व कळेल. कदाचित जी व्यक्ती शांतपणे तुमच्या पाठीशी उभी होती तिची किंमत तुम्हाला आता जाणवेल आणि उलट ज्या व्यक्तीवर तुम्ही जीवापाड विश्वास ठेवला तिच्याकडूनच मन दुखावणारं सत्य समोर येऊ शकतं. विशेष म्हणजे 3 जूनच्या रात्रीपासून 4 जूनच्या सकाळपर्यंतचा काळ खूप शक्तिशाली दिसतोय. यावेळी तुम्हाला एखादा संकेत मिळू शकतो, एखादं स्वप्न, अचानक आठवलेली व्यक्ती किंवा मनात सतत येणारा विचार. तूळ राशीची अंतर्ज्ञान शक्ती या काळात खूप वाढलेली असेल, त्यामुळे मन जे सांगते ते पूर्णपणे दुर्लक्ष करू नका. काही तूळ राशीच्या व्यक्तींना या दिवसात पुन्हा सुरुवात करण्याची संधी मिळेल. जुन्या आयुष्यातून बाहेर पडून नवीन मार्ग निवडण्याचा विचार अचानक मजबूत होईल. कुणासाठी हा नवीन व्यवसाय असेल, कुणासाठी नवीन नातं, तर कुणासाठी स्वतःला पुन्हा उभं करण्याची शपथ. एक गोष्ट मात्र नक्की, तुमच्या आयुष्यात आता जी व्यक्ती प्रवेश करेल किंवा पुन्हा परत येईल ती साधी व्यक्ती नसेल. तिच्यामुळे तुमच्या विचारात मोठा बदल होईल. तिचं बोलणं, तिची उपस्थिती किंवा तिचा एक छोटासा संदेशसुद्धा तुमच्या मनावर खोल प्रभाव टाकेल. आर्थिक बाबतीतही एक गुप्त संधी दिसते. एखादं थांबलेलं काम अचानक सुरू होईल. मोबाईल, सोशल मीडिया, ऑनलाईन काम किंवा लोकांसमोर बोलण्याशी संबंधित व्यक्तींना अचानक फायदा मिळू शकतो. काहींना अनपेक्षित प्रसिद्धी मिळण्याचेही संकेत आहेत. पण या काळात एक सावधानतेचा इशाराही आहे. तुमच्या यशाकडे पाहून एखादी व्यक्ती मनातून जळफळाट करू शकते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट सर्वांना सांगू नका. तुमची पुढची योजना, तुमचं मन किंवा तुमचं सुख थोडं गुपित ठेवा. 5 जून 2026 नंतरचा काळ तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास घेऊन येईल. लोक म्हणतील तुझ्यात काहीतरी बदललंय, आणि खरंच बदललेलं असेल, कारण आतापर्यंत इतरांसाठी जगणारी तूळ रास आता स्वतःसाठी जगायला शिकणार आहे. आणखी एक खास संकेत, या 5 दिवसात जर तुम्हाला वारंवार पांढरा रंग, जुनी गाणी, चंद्र किंवा एखादं विशिष्ट नाव सतत दिसत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. विश्व तुमच्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. आणि शेवटी तुमच्या आयुष्यात जे काही उशिरा मिळालं ते कायम टिकण्यासाठीच मिळणार आहे. त्यामुळे थोडा धीर धरा, कारण नियती आता तुमच्यासाठी अशी दारं उघडणार आहे ज्यांची तुम्ही कल्पना सुद्धा केली नव्हती.